मित्रांनो, आपल्या शेतामध्ये अशी काही अनावश्यक झाडं असतात की त्यांना आपण दरवर्षी काढतो, पण ती झाडं काय होतात की तेवढ्या वेळापुरती खुरटी राहतात आणि पाऊस पडला की परत उगवायला लागतात. पण मित्रांनो, आपल्या शेतामध्ये असणारी ही खुरटी झाडं तुम्ही जर पाऊस नसलेल्या कालावधीमध्ये जर नष्ट केली तर ते कधीही उगवत नाहीत. ज्या आपल्या बांधावरती असतात, विहिरीच्या कडेवरती असतात किंवा शेताच्या मध्यभागी असणारी बोरीची झाडं असतील, केकताड असेल, बाभळ असेल किंवा अनेक प्रकारची अनावश्यक खुरटी रोपं जी मशागत करताना निरपून निघतात पण तुटत नाहीत. त्याच्यामुळं काय होतं की कधीकधी जनावरांच्या पायांना इजा देखील होते आणि आपलं कधीकधी रान पण पडून राहतं आणि त्याचा आपल्याला उपयोगही होत नाही. किंवा आपण लावलेल्या इतर झाडांना ती काय करतात की दाटन करतात आणि त्याच्यामुळं काय होतं की आपलं नुकसान होतं. तर मित्रांनो, तुम्हाला मी आज असे उपाय सांगणार आहे की त्याच्यामध्ये अगदी 5 ते 10 रुपयामध्ये तुमच्या बांधावरती किंवा विहिरीच्या कडेला किंवा शेतामध्ये असणारी अनावश्यक झाडं तुम्हाला कायमची नष्ट करता येणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आर्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती पुस्तकामध्ये 1000 वर्षापूर्वी एक असा जालिम उपाय सांगितला आहे, तो सुद्धा मी तुम्हाला सांग. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, 1 नंबरचा जो उपाय आहे तो म्हणजे मोठं मीठ. आपल्या शेतामध्ये बांधावरती किंवा मध्यभागी असणारं एखादं खोटं झाड किंवा अनावश्यक असणारं झाड, ते काय करायचं की त्या झाडाच्या भोवती आपल्याला थोडा खड्डा खोदायचा आहे. झाडाच्या भोवती पूर्ण माती काढल्याच्या नंतर त्याच्या काही प्रमाणात आपल्याला मुळ्या दिसल्या पाहिजेत. मुळ्या दिसल्याच्या नंतर त्याला काय करायचे की आपल्या त्या झाडाच्या मुळ्या आपल्याला कुऱ्हाडीने तोडायचेत किंवा त्या थोड्या थोड्या कट करायचेत आणि ते झाडाच्या मुळ्या तोडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे. पाणी ओतल्याच्या नंतर त्या झाडाच्या बुडाला मोठं मीठ टाकायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की मोठं मीठ टाकल्यामुळं काय परिणाम होणार आहे. मोठ्या मिठामध्ये सोडियम हा घटक असतो आणि झाडाला आपण मीठ टाकल्याच्या नंतर झाड काय करतं की ते पाणी मोठ्या प्रमाणामध्ये शोषून घेतं आणि त्याच्यामुळं काय होतं की त्याची जी प्रक्रिया आहे झाडाची वाढण्याची ती स्टॉप होते आणि मग काय होतं की ते झाड हळूहळू सुकायला लागतं. पण हे मोठं मीठ वापरायचं कसं? झाडाच्या बुडाभोवती उकरल्याच्या नंतर त्याच्या मुळ्या थोड्या थोड्या कट करायच्या, त्याच्यामध्ये पाणी ओतायचं, त्याच्यानंतर मीठ 1 किलो ते 2 किलो म्हणजे झाडाच्या हाईटनुसार किंवा त्याच्या उंचीनुसार ते टाकायचं. त्याच्यामध्ये परत पाणी ओतायचे आणि आपलं काय करायचं की मातीने झाडायचे. पण मित्रांनो, माझी सगळ्यांना एक अशी कळकळीची विनंती आहे की जर तुमच्या म्हणजे तुमच्या शेतामध्ये अशी झाडं असतील, त्याच्यापासून जर तुम्हाला काही त्रास होत नसेल तर अशी झाडं कधीही नष्ट करू नका. हा उपाय फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना कामामध्ये प्रॉब्लेम येतो, विहिरीवर ते वाढत आहेत किंवा वेगळी समस्या आहे, तर त्यांच्यासाठीच हा उपाय आहे. तर तुम्ही तो उपाय वापरा. 2 नंबरचा उपाय आहे तो म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl. आता हा HCl किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड हे कधी वापरायचं आहे की जर बऱ्याच दिवसापासून खोटं झाड आहे आणि ते काय होतं की म्हणजे वेळेनुसार वाढत राहतं, ते नष्ट होत नाही, तर त्याच्यासाठी हे ॲसिड वापरायचं आहे. आता हे HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड हे तुम्हाला कुठं मिळणार आहे? जर तुम्ही कृषी केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर शेती उपयोगासाठी तुम्ही त्याची मागणी करू शकता. पण हे वापरताना अतिशय काळजीपूर्वक जर वापरलं नाही तर तुम्हाला सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो, तुमची त्वचा जळू शकते. त्याच्यामुळं काय करायचं की अतिशय काळजीपूर्वक ज्या झाडाभोवती तुम्हाला टाकायचं आहे त्या झाडाला त्याला उकरायचं आहे, त्याच्या मुळ्या थोड्या मोकळ्या करायचे आणि त्याला कट केल्याच्या नंतर त्याच्या भोवती हे ॲसिड टाकायचं आहे आणि त्याच्यावरती माठ टाकायचे, झाकून टाकायचे. तर आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकल्यापासून अगदी 2 ते 3 तासामध्ये झाड हे सुकायला चालू होतं. 3 नंबरचा उपाय आहे, अतिशय जालिम आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये अगदी कितीही वर्ष जुनं झाड असेल किंवा ते अगदी कितीही अवघड ठिकाणी असेल तरी तुम्हाला ते नष्ट करता येणार आहे आणि ते म्हणजे केरोसिन. मित्रांनो, हल्ली केरोसिन भेटणं थोडंसं अवघड आहे, पण जर तुम्ही केरोसिनचा योग्य प्रकारे उपयोग केलात तर तुमच्या बांधावरील अनावश्यक जसं की केकताड असेल किंवा आणखी काही काटेरी झाडं असतात, खुरटी रोपं असतात, तुम्ही त्यांना नष्ट करू शकता.
याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की सेम प्रकारे झाडाचं बूड मोकळं केल्याच्या नंतर त्या झाडाच्या मुळ्यावरती आपल्याला थोडेसे घाव घालायचे आणि मुळ्या थोड्याशा कट करायचे आणि त्याच्याभोवती आपल्याला काय करायचे की 1 ते 2 लिटर या प्रमाणामध्ये केरोसिन टाकायचे. मित्रांनो, केरोसिन हे अतिशय जालीम असून ते झाडांची वाढ पूर्णपणे थांबवतं आणि झाड काय होतं की वाळायला लागतं. आणि जर अतिशय मोठं झाड असेल तर तुम्ही त्याला 15 दिवसामध्ये सेम प्रक्रिया 2 वेळेस केल्याच्या नंतर त्या झाडावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन ते कायमचं त्याची वाढ खुंटणार आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला शेवटी असा एक जालीम उपाय सांगणार आहे. तो म्हणजे आर्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीती पुस्तकामध्ये हजारो वर्षापूर्वी त्याचा उल्लेख केला आहे. तो म्हणजे ताक. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की ताकामुळं झाड नष्ट होऊ शकतं का? हो, तर त्याची गोष्ट अशी आहे की एकदा चाणक्य एका ठिकाणावरून पायी पायी जात असतात. चाणक्य ज्यावेळेस ते पायी पायी जात असतात तेव्हा त्यांच्या पायामध्ये चप्पल नसते आणि त्यांच्या पायाला एक मोठा काटा टोचतो. आणि मग ते बघतात तर तिथे एक मोठं झाड बाभळीचं असतं. त्या झाडामुळं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत असतो. मग ते क्षणभर विचार करतात की मी जर असाच पुढं गेलो तर माझ्यानंतर जे कोणी लोक येतील त्यांनासुद्धा अशाच प्रकारे काटा टोचेल आणि त्याच्यामुळे त्यांना यातना होतील. मग आर्य चाणक्य काय करतात की शेजारच्या ठिकाणी जाऊन तिथून जो ताक विकतात त्या व्यक्तीकडून एक ग्लासभर ताक घेतात आणि ते ताक काय करतात की त्या झाडाच्या मुळ्या मोकळ्या करून त्या झाडाच्या भोवती ते ताक ओततात. तर त्यांनी ताक ओतताना असं सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही झाडाच्या भोवती ताक ओतता त्यावेळेस ते ताक खाण्यासाठी त्याच्या वासाने अनेक ज्या जालीम मुंग्या असतात ज्या फक्त त्या वासाने येतात त्या मुंग्या येतात आणि त्या ताकाबरोबरच त्या झाडाच्या मुळ्यासुद्धा खातात. आणि त्याच्यामुळं काय होतं की मित्रांनो, हळूहळू ते जे झाड आहे त्या झाडाची वाढ खुंटते आणि ते स्वतः खाऊन झाड हे नष्ट होतं. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माहिती? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पण मित्रांनो, सगळ्यात शेवटी आपल्याला हीच विनंती आहे की आपल्या अवतीभोवतीची घराच्या भोवती असणारी इतर झाडं जर तुम्हाला अनावश्यक नसतील तर ते तोडू नका. आणि जर तुम्ही तुमच्या शेतामधील एक झाड जर नष्ट करता तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही फळांचे असतील किंवा जे तुमच्या कामाचे असणार आहेत जे तुम्हाला लाकूड उपयोगी येतील किंवा फळासाठी लागणारी तुम्ही त्याच्या बदल्यात 2 झाडं जर लावली तर तुम्ही एक नष्ट केलेलं झाड त्याच्यामुळे 2 झाडं वाढतील आणि त्याच्यामुळे तुमच्याकडून जे निसर्गाचं नुकसान झाले ते सुद्धा होणार नाही. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि तुमची प्रतिक्रिया नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद मित्रांनो.